तर पंढरपुरात इकडे भीमा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। सध्या उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदी पात्रात 1,40,000 क्युसेक्सनं विसर्ग होतोय आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या 35 कुटुंबियांचं स्थलांतर होणार आहे। उजनी धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि या संदर्भातला आढावाच घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। उजनी धरणाची पाणी पातळी आता 100च्या उंबरठ्यावर असताना उजनीतून भीमा नदीत 80,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवाहित होतोय। त्यामुळे पंढरपूरची भीमा नदी दुथडी भरून वाहते। पंढरपूरच्या भीमा नदीत उजनी धरणाच्या पाण्याबरोबरच वीर धरणातून सोडण्यात आलेले जे 61,000 क्युसेकचा विसर्ग आहे तो देखील नीरा नदीच्या माध्यमातून पुढे भीमेत येतोय। त्यामुळे भीमा नदीत 1,40,000 क्युसेकचा विसर्ग आता आज दिवसभरात प्रवाहित होणार आहे। सध्या भीमा नदी 30,000 क्युसेकने प्रवाहित होत जरी असली तरी सतर्कतेचा इशारा म्हणून भीमा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने आता स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्यात। याचाच भाग म्हणून पंढरपूरच्या सखल भागात असणाऱ्या व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये आज 35 कुटुंबांचे स्थलांतर होणार आहे। यामध्ये साधारण 150 लोकांचं स्थलांतर आज होण्याची शक्यता आहे। या पाण्यामुळे भीमा नदीकाठी असणारे सर्व बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत। पंढरपूरच्या चंद्रभागा अर्थात भीमेच्या पात्रातील जी काही मंदिर आहेत, भक्त पुंडलिकाचे मंदिर असतील, इतर संतांची मंदिरांना देखील पाण्याने वेढा दिलाय। जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे एकंदर जर पाहिलं तर भीमेच्या पाणी पातळीत होणारी वाढ ही आज दिवसभरात वाढण्याची शक्यता आहे। आज दिवसभरात 1.5 ते 2 मीटर पाणी पातळी वाढेल आणि पूरसदृश्य परिस्थिती पंढरपुरात निर्माण होईल। त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।